नमस्कार मित्रांनो. आजच्या या आपल्या भागात आपण जाणून घेणार आहोत का आज मार्केटमध्ये काय काय झालेलं आहे. पण आता तत्पूर्वी आपल्याला पहिल्यांदा जाणून घेतलं पाहिजे का नेमकी अमेरिकेमध्ये काय चालू आहे. तर आता या ठिकाणी आपण बघू शकतोय का जो डाव जोन्स जो आहे तो 200 पॉईंट हा त्या ठिकाणी वरती आहे. नॅसडॅकचा जर विचार केला तर पाऊण टक्का खाली आहे आणि डॉलर इंडेक्स आहे तो जवळजवळ 96च्या आसपास आहे. म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी एकंदरीत वातावरण तिकडे बघितलं तर साधारणतः मिक्स स्वरूपाचं वातावरण आहे. म्हणजे तिकडे साधारणतः डाव जोन्स सांगतोय पॉझिटिव्ह, नंतर नॅसडॅक सांगतोय निगेटिव्ह आणि विक्स जो आहे तो विक्स जवळजवळ 7.5% खाली आलेला आहे. आणि त्यानंतर या डाव जोन्स मधले जे काय आहेत 30 स्टॉक त्यातले 25 स्टॉक त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आहेत, 5 स्टॉक निगेटिव्ह आहेत आणि नॅसडॅक मधले जवळजवळ 54 स्टॉक जे काय आहेत स्टॉक ते पॉझिटिव्ह आहेत आणि त्यानंतर 47 स्टॉक निगेटिव्ह आहेत. ओके. आणि त्यानंतर जरा थोडंसं कमोडिटीमध्ये बघूया. तर कमोडिटीमध्ये आपण बघू शकता का क्रूड ऑइलमध्ये 5%ची तेजी आलेली आहे आणि क्रूड ऑइलमध्ये खूप मोठी तेजी कंटिन्युअसली मोमेंटम आपल्याला पॉझिटिव्ह बघायला भेटते. बऱ्याच दिवसानंतर क्रूड ऑइल हे हे $70 वरती गेलेलं आहे. $70 प्रति बॅरलच्या वरती गेलेलं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये सिल्वरमध्ये जवळजवळ 6%ची तेजी आहे आणि इकडे गोल्डमध्ये बघितलं तर जवळजवळ 4%ची तेजी आहे. तर असं एकंदरीत वातावरण आहे. कॉपरमध्ये 10%ची तेजी आहे. तेव्हा एकंदरीत ह्या सगळ्या कमोडिटीमध्ये जर बघितलं कमोडिटी प्राइजेसमध्ये त्या ठिकाणी संपूर्णपणे आग लागलेली आहे. ओके. म्हणजे टोटली आग लागलेली, त्याच्यामध्ये काय नो एक्सक्यूज. तर ह्या प्रकारे वातावरण आहे सध्या. आणि बॉन्ड यील्ड अमेरिकेतले पाहिले तर बॉन्ड यील्डमध्ये आपल्याला पॉझिटिव्ह जवळजवळ 10 वर्षाचा आणि 30 वर्षाचा जर बघितलं तर पॉझिटिव्ह आहे. पण आता हे कमोडिटीमध्ये मार्केटसाठी टेन्शन ठरू शकतं आपल्यासाठी क्रूड ऑइलचे वाढलेले भाव. कारण जवळजवळ 70 डॉलरपर्यंत क्रूड ऑइल गेलेला आहे आणि एकंदरीत आज जवळजवळ 5%ची त्यामध्ये तेजी आहे. तर ही आपल्यासाठी डोकेदुखी ठरू शकते. आता येऊया आपण आपल्या इकडे आपल्या मार्केटमध्ये. तर आपल्या मार्केटमध्ये आज मी आणि कालही जे आपलं प्रिडिक्शन केलं होतं आणि त्यामध्ये मी आपल्याला सर्वांना सांगितलं होतं क्लिअर कट. सकाळी पण मेसेज आपल्या ग्रुपवरती टाकला होता. 25,296च्या वरती जर गेला तर आपल्याला 25,380 पर्यंत आपण जाऊ शकतो. हा आपला त्या ठिकाणी अंदाज होता आणि तो जो अंदाज आहे तो आपला अंदाज हा एकदम फुल प्रूफ आणि एकदम आपण काय म्हणतो त्याला, तो सगळा आपला अंदाज बरोबर ठरलेला आहे. आणि जो बाय झोन आपण काल दिला होता 25,189च्या आसपासचा आणि बरोबर त्या लेवलपासून तर जवळजवळ 25,458 पर्यंत स्टॉप मारला. जवळजवळ म्हणजे 250 पॉईंटची तेजी आज आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटली. म्हणजेच बऱ्याच दिवसानंतर आपल्याला कंटिन्युअसली एक मोठी तेजी आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटली. पण आता आता हे तर सगळं झालंय, पण नेमकी एफ आयजने डीआयजने काय काय केलेलं आहे आणि तेही जाणून घेणं गरजेचं आहे. इंडेक्समध्ये आपण या ठिकाणी आज बघूया तर आज जवळजवळ सगळेच इंडेक्समध्ये आपल्याला तेजी नाही दिसली. निफ्टी स्मॉल कॅप असेल, मिड कॅप असेल, आय टी आणि फार्मा, त्याच्यानंतर PSU बँकिंग सेक्टर यामध्ये आपल्याला करेक्शन बघायला मिळालं. निफ्टी ॲटो सेक्टरमध्ये करेक्शन होतं, त्यानंतर FMCG मध्ये करेक्शन होतं आणि बाकीच्या सगळ्या सेक्टरमध्ये जर बघितलं तर पॉझिटिव्ह तशी मोमेंटम होती. फक्त आपला डिफेन्स आहे स्टॉक त्यामध्ये जवळजवळ 1-1.5% करेक्शन डिफेन्समध्ये सुद्धा बघायला मिळालेलं आहे. आणि आता आपण बघूया FIDIचा डाटा काय सांगतोय ते. ठीक आहे. डाटा आपल्यासमोर FIDIचा आलेला आहे आणि हा डाटा अजून इकडे कॅश मार्केटचं काय काय उपलब्ध झालेलं नाहीये. पण जर आपण या ठिकाणी फ्युचरचा आणि त्यानंतर स्टॉक फ्युचरचा डाटा जर बघितला तर मग बाकी एक आपल्याला पॅनिक सिच्युएशन सारखं दिसतंय. कारण आज इंडेक्स फ्युचरमध्ये जवळजवळ 1763 करोड रुपयाची सेलिंग झालेली आहे. जवळजवळ 5,710 करोड रुपयाची स्टॉक फ्युचरमध्ये त्या ठिकाणी सेलिंग झालेली आहे. म्हणजेच एकंदरीतच हा सगळा डाटा जर बघितला तर आपल्याला डाटा असं सांगतोय का आपल्या मार्केटमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी खूप मोठ्या प्रमाणात सेलिंग केलेली आहे आणि तरी सुद्धा आज आपल्याला वरती मार्केट घेऊन गेलेलं आहे. तर हा एक प्रकारे ट्रॅप तर नाही ना, असाही प्रश्न आता आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये पडत असेल का बाबा हा खरंच ट्रॅप आहे का.
कारण आता ह्या ठिकाणी बघा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सेलिंग झालेली असताना सुद्धा मार्केट आपलं वरती गेलेलं आहे. थोडंसं आता आपण जाणून घेऊ एकदा ऑप्शन चेनचा डाटा काय आहे निफ्टीचा, आणि तो आपण जाणून घेऊया. या ठिकाणी ऑप्शन चेन डाटा आपल्याला काय सांगतोय तोही आपण या ठिकाणी एकदा बघूया. अर्थात आपल्याला वाय डाटा आपण म्हणतो त्याला, आणि तो आता बघूया आपण काय म्हणतोय आपला वाय डाटा. तर वाय डाटा आपण एकदा घेतला बघण्यासाठी, आणि त्या ठिकाणी आपण बघतोय तर पुट कॉल रेशो जो आहे तो पुट कॉल रेशो साधारणतः 1.06 आहे. तर म्हणजे ठीकठाक आहे, म्हणजे खूप असा ओव्हरबॉट नाही आणि खूप असा ओव्हरसोल्ड सुद्धा पुट कॉल रेशो नाही, म्हणजे एकंदरीत ठीकठाक असा पुट कॉल रेशो आहे. पण आता ह्यामध्ये ह्या पुट कॉल रेशोमध्ये आपल्याला आता जाणून घेतलं पाहिजे का 25,400 ला काय कंडिशन आहे. तर 25,400च्या पुटमध्ये तुम्ही बघू शकता 60 लाख पुट शॉर्टमध्ये आहेत, कॉलमध्ये जवळजवळ आपल्याला 55 लाख कॉल शॉर्ट आहेत. म्हणजे त्या ठिकाणी बरोबरीचा मामला आहे. म्हणजे उद्या आपल्याला 25,400च्या वरती टिकायचं का नाही मार्केटचं, तर म्हणजे इथपासून आपली जी आहे इथपासून तारेवरची कसरत चालू होईल. 25,400च्या वरती टिकायचं का नाही इथपर्यंत तारेवरची कसरत चालू तर होईल. म्हणजे हे 25,400 आपल्यासाठी मोठा रेजिस्टन्सचा झोन असणार आहे. 25,300 वरती बघूया आपण, तर 25,300च्या पुटवरती 75 लाख पुट शॉर्ट आहेत, कॉलमध्ये त्या ठिकाणी 55 लाख कॉल शॉर्ट आहे. म्हणजे 25,300 आपल्यासाठी एक सपोर्टचं काम करू शकतो, आणि 25,400च्या वरती जरी आपण क्लोज झालो पण तो आपल्यासाठी एक समजा जर त्याच्यावरती ओपन नाही झालो तर रेजिस्टन्सचं काम करू शकतो. जर त्याच्यावरती जर ओपन झालं तर तो आपल्यासाठी एक सपोर्टचं काम करेल. ओके, त्यानंतर 25,500 वरती बघूया. तर 25,500 जो आहे तो 25,500 आपल्यासाठी जरा थोडासा म्हणण्यापेक्षा मोठा रेजिस्टन्सचं काम करू शकतो, कारण त्या ठिकाणी 1,11,00,000 कॉल शॉर्ट आहेत आणि पुटमध्ये फक्त 70 लाखच पुट शॉर्ट आहेत. म्हणजे आपल्यासाठी 25,500 हा काम आपलं रेजिस्टन्सचं करू शकतो. आता हे झालं शॉर्ट टर्मचं. पण जर संपूर्णपणे आपण याचा लॉंग टर्मचा व्ह्यू जर बघितला तर असं वाटतंय का बजेटपर्यंत आपल्याला एक चांगली रिकव्हरी अराउंड 26,000 पर्यंतची रिकव्हरी आपल्याला बजेटपर्यंत येऊ शकते. आता बजेटला दिवस किती राहिले, उद्याचा दिवस आहे फ्रायडे, आणि त्यानंतर संडेला बजेट आहे. मे बी मार्केट संडेला चालू राहील. ओके, एखाद्या दिवस मार्केट संडेला आपलं चालू राहू शकतो. मग आता फक्त उद्याचा दिवस आहे, बजेट आणि बजेट नंतर अराउंड 26,000 पर्यंत पॉसिबिलिटी आहे. जर चांगल्या गोष्टी वगैरे बजेटमध्ये आल्या, समजा निर्मलाताई जर चांगल्या बोलल्या, तर मग आपल्याला त्या ठिकाणी चांगली मुवमेंट वगैरे येऊ शकते. ओके, आणि आता आपण एकदा येऊया निफ्टीच्या चार्टवरती. तर निफ्टीचा चार्ट आपण बघतोय, तर चार्टवरती आपल्याला या ठिकाणी पहिली गोष्ट जर बघितली तर तुम्ही हा जो आपल्याला या ठिकाणी झोन रेजिस्टन्सचा होता तो झोन जसंही मार्केटने क्रॉस केला त्यानंतर आपण जवळजवळ तिथून जवळजवळ 100 पॉईंटची तेजी दिली होती. आणि आता मग आपल्यासाठी दुसरा कोणता रेजिस्टन्स आहे तोही आपण या ठिकाणी एकदा बघूया. तर दुसरा जो झोन आपला रेजिस्टन्सचा असणार आहे आता, तो आपला रेजिस्टन्सचा झोन असणारे हॉरिझॉन्टल लाईन ते मी टाकतो या ठिकाणी, आणि तो आहे आपला साधारणतः 25,432, आणि आपण अराउंड त्याच्याच आसपास क्लोज झालेलो आहोत. त्यानंतर जर बघितला तर मग आपल्याला एक जो झोन रेजिस्टन्सचा येतोय तो कुठला आहे, तर हा झोन आपल्यासाठी येईल, तो आहे 25,500चा. ओके, तर हा आपल्यासाठी 25,500चा रेजिस्टन्स झोन असणार आहे. मग आता उद्यासाठी आपला पहिल्यात महत्त्वाचा जो पॉईंट असणार आहे, तर गॅप अप ओपन जर झालं तर 25,500 हा आपल्यासाठी रेजिस्टन्स. जरा थोडं फ्लॅट टू जर निगेटिव्ह ओपन जर झालं तर 25,400चा आपला रेजिस्टन्स. 25,500च्या वरती जर ओपन झालं तर मे बी पॉसिबिलिटी आहे का 25,700 पर्यंत आपण जाऊ शकतो. उद्याचा दिवस आपल्यासाठी खूप व्हॉलॅटिलिटीचा असणार आहे, कारण मार्केट आपलं संडेला चालू आहे, संडेला बजेट आहे, आणि बजेटच्या दिवशी आपल्याला व्हॉलॅटिलिटी असणार आहे, आणि त्याच्या आदल्या दिवशीची व्हॉलॅटिलिटी उद्या असणार आहे. त्यामुळे जर आज तुम्ही बघितलं असेल तर आज तुम्हाला निफ्टी कॉल आणि पुटचे जे प्रीमियम आहे त्या प्रीमियममध्ये आज आपल्याला खूप असे तगडे प्रीमियम आहेत, म्हणजे असे जोरदार प्रीमियम आहेत. आणि त्यामुळे आता आपल्याला जे काही सगळं लक्ष ठेवायचं ते बजेटकडे ठेवायचं आहे. तेव्हा असं वाटतंय उद्या, मला असं वाटतंय उद्या खूप काही असं जास्त पोझिशन हेवी बाय करू नका. बघूया बजेटमध्ये काय होते. जर बजेटमध्ये चांगल्या गोष्टी आल्या तर ठीक आहे, नाही आल्या तर मग आपल्याला परत फॉल पण आपण त्या ठिकाणी बघू शकतो. पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही एवढा मार्केटमध्ये, एवढा काही प्रॉब्लेम नाही, कारण 25,000च्या वरती आपण आलेलो आहोत. 25,000ची लेवल तर मार्केटने काही तोडलेली नाही आहे. ओके, ठीक आहे.
आता या ठिकाणी आपण जरा काय न्यूज काय आहेत का एकदा त्याही या ठिकाणी बघूया एकदा. ठीक आहे. आता काय इथे म्हणतंय का, देश के मुख्य आर्थिक सलाहकार ने शेयर मार्केट को लेकर दी चेतावनी. ठीक आहे. आता काय दिली चेतावनी बाबा यांनी. ठीक आहे. देश के मुख्य आर्थिक सलाहकार व्ही अनंत नागेश्वरने काय केलं त्यांनी. ठीक है, त्यांनी आपले शेयर बाजार के हाई वैल्यूएशन और बढ़ते जोखिम को लेकर चेतावनी दी है. उन्होंने कहा कि आई शेयरों की तेजी कुछ कंपनियों का दबदबा लंबे समय तक अनिश्चितता का खतरा बढ़ा रहे. सोने चांदी की मजबूती निवेशकों के लिए चिंता दिखाती है. ठीक है. आणि त्याच्यानंतर फाइनेंशियल मार्केट को लेकर सावधान रहने की सलाह दी. उन्होंने कहा पिछले कई सालों से दुनिया भर के ब्याज दरें बहुत कम है, पैसे की उपलब्धता बहुत आसान रही. इसका असर हुआ है कि शेयर प्रॉपर्टी और अन्य एसेट की कीमतें जरूरत से ज़्यादा तेजी से बढ़ गई है. उन्होंने समझा कि जब पैसा आसानी से मिलता है तो लोग जोखिम लेते हैं और ज़्यादा निवेश करते हैं. इससे बाजार की कीमतें असली वैल्यू से ऊपर चली जाती है. ओके. हां. ठीक आहे. अजून काय दिले त्यांनी चेतावनी. कुछ कंपनियों पर टिका बाजार. सोने चांदी की तेजी सिर्फ जियो पॉलिटिकल नहीं है, बल्कि लोग दुनिया की फेट करेंसी जैसे डॉलर यूरो की वैल्यू को लेकर भी सवाल उठाने लगे हैं. इस वजह से सोने को सुरक्षित निवेश के रूप में ज़्यादा खरीद रहे हैं. लंबी अनिश्चितता से निवेश पर बुरा असर. ठीक आहे. म्हणजेच यांनी सोन्या चांदीच्या किमती ज्या काय वाढतात त्यावरती त्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे. आणि ठीक आहे, बाकी काय नाही. तिथे सगळ्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे. त्यानंतर काय आहे महत्त्वाचं. काहीच नाही. बाकी काही महत्त्वाच्या अशा काही न्यूज आपल्याला या ठिकाणी दिसत नाहीत. ओके. आता थोडंसं आपल्याला बँक निफ्टी जो आहे, बँक निफ्टीच्या चार्टवरती आपल्याला यायचं आहे. बँक निफ्टीचा चार्ट आपल्याला काय सांगतोय एकदा ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. बँक निफ्टीचा चार्ट आपण बघूया. BANKNIFTY बँक निफ्टी. बँक निफ्टीचा चार्ट आहे हा आपल्या समोर. आणि हा जो बँक निफ्टीचा चार्ट आहे तो काय सांगतोय आपण एकदा ह्या ठिकाणी बघूया. कुठे गेला बँक निफ्टीचा चार्ट, का ओपन होय ना. आला बँक निफ्टीचा चार्ट. तर बँक निफ्टीचं जे आपलं टार्गेट होतं 60,000चं टार्गेट आपलं पूर्ण झालेलं आहे. आपला जो सपोर्ट होता 59,254चा तो सपोर्ट त्याने तोडलेला नाहीये. आणि आता इथून आपण बघतोय का बरोबर अराउंड 60,000च्याच लेवलला बँक निफ्टी क्लोज झालेला आहे. थोडं 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपण याला घेऊया चार्टला. आणि इथून आता मे बी पॉसिबिलिटी आहे बघा. जो आपला जो आता सपोर्ट आहे, सपोर्ट आता आपला थोडासा वरती आलाय. सपोर्ट आता आपल्याला घ्यायचा आहे कुठला बघा. सपोर्टसाठी आपल्याला आता सपोर्ट आपला हा आहे, तो आहे आपला सपोर्ट 59,700चा. आता आपल्याला जो सपोर्ट आपला वरती 300 पॉईंट वरती आला 59,700चा सपोर्ट आहे आपला. आणि आता जी पॉसिबिलिटी असणार आहे पहिली आपली 60,300च्या आसपासची पॉसिबिलिटी असणार आहे. म्हणजे अराउंड आपण 60,300च्या आसपास त्या ठिकाणी जाऊ शकतो वरती. तर ही आपली पहिली पॉसिबिलिटी आहे. ओके. मग तेव्हा आता आपल्याला या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे. 60,300च्या आसपास जर गेला तर त्या ठिकाणी प्रॉफिट बुक करायचं आहे. थोडा डीप जर भेटला अराउंड 59,700च्या आसपास तर त्या ठिकाणी बाय आपल्याला करायचं आहे. ओके. आणि टार्गेट असणार आहे आपलं 60,300 पर्यंत. आणि जर त्याच्यावरती जर गेला तर मग आपल्याला नेक्स्ट टार्गेट आपलं 61,000 असणार आहे. ओके. आणि पण आपल्याला लक्षात ठेवायचं उद्या आपल्याला वरच्या लेवलला प्रॉफिट बुकिंग सुद्धा करायची आहे. प्रॉफिट बुकिंग करायला बिलकुल विसरायचं नाहीये. कारण आपण बघतोय का सध्या आपल्याला एकदम व्हॉलॅटिलिटी मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारे प्रॉफिट बुकिंग हे करायलाच पाहिजे. ओके. आणि तेव्हा आता इथे आपण थांबूया. अर्थातच हा जो काही सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओमध्ये कुणालाही कसल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला मी दिलेला नाही याची कृपया नोंद घ्या. कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा. ओके. आता इथे आपण थांबूया आणि परत भेटूया नवीन विषयासह.